चालू सप्ताहात दलाई लामांनी काही अत्यंत महत्वाची विधानं केली. ही विधानं आणि त्यांचं टायमिंग दोन्हीही अत्यंत महत्वाचं आहे. दलाई लामा म्हणाले, यापुढचा दलाई लामा कदाचित भारतीय असेल. आणि असं सांगताना ते पुढे असंही म्हणाले की तिबेटमध्ये बौद्ध धर्म, बौद्ध संस्कृती म्हणजे तिबेटी संस्कृती आणि तिबेटी जनतेवर चीननी भयंकर अत्याचार केले आणि ते अजूनही अत्याचार चालू आहेत आणि जनतेचे अधिकार चीननी सुरक्षित राखलेले नाहीत. ही ती विधानं आणि आत्ताच चालले. आत्ताचे दलाई लामा म्हणजे 14वे दलाई लामा. दलाई लामा हे पदाचं नाव आहे. लामा म्हणजे बौद्ध भिक्खू. दलाई हा मूळ शब्द मंगोलियन भाषेतनं येतो आणि सर्वसाधारणपणे त्याचा अर्थ ज्ञानाचा महासागर असा आहे. तिबेट सुमारे 5व्या शतकापासून पुढे बौद्ध धर्मीय प्रदेश आहे. धर्माच्या परिभाषेत सांगायचं तर मुख्यतः महायान संप्रदायाचा बौद्ध धर्म आणि त्यातही तिबेट मधल्या विशिष्ट संप्रदायाचं नाव गेलुग्पा संप्रदाय. तिबेटी बौद्ध धर्म, समाज, संस्कृती चे सर्वोच्च प्रमुख म्हणजे दलाई लामा. त्यांची निवड सुद्धा विलक्षण अद्भुत पद्धतीने होत असते. आधीचे दलाई लामा आपला देह सोडताना काही चिन्ह, काही खुणा, काही गूढ संकेत देऊन जातात आणि त्यांनी आत्ताचा देह सोडल्यानंतर देह सोडताना दलाई लामांनी सांगितलेल्या चिन्ह, खुणा, संकेतांच्या आधारावर पुढच्या दलाई लामाचा शोध होतो. तसे आत्ताचे दलाई लामा म्हणजे 14वे, त्यांचा जन्म 1935. त्यांचा शोध सुद्धा एका अत्यंत गूढ आणि रम्य पद्धतीने लावण्यात आला. ही कहाणी आणि तिबेटची समस्या त्यांना समजावून घ्यायची आहे. त्यांनी जरूर एके वेळी ऑस्कर विजेता असलेला चित्रपट कुंदून पहावा आणि त्याहून मुख्य म्हणजे स्वतः 14व्या दलाई लामांचं आत्मकथन मुख्यतः 2 पुस्तकांमध्ये आहे. फ्रीडम इन एक्झाईल आणि माय लँड माय पीपल. ती मुळातून वाचावीत किंवा त्याचं मराठी भाषांतरही उपलब्ध आहे. जानेवारी 1950 म्हणजेच 1 ऑक्टोबर 1950 ला चीन मधली साम्यवादी क्रांती यशस्वी झाल्यापासूनच्या 3 महिन्यात चीननी लाल सैन्य तिबेटमध्ये घुसवलं, ताबा घेतला आणि तिबेट कायम चीनचा अविभाज्य घटक असल्याची भूमिका मांडली. त्यावर भारत आणि नेहरूंच्या नेतृत्वाखाली ताबडतोब भूमिका जाहीर केली की चीनचा तिबेट हा अविभाज्य घटक आहे अशी भारत सरकारची ही भूमिका आहे.
त्यावेळी सरदार पटेल यांनी पंडित नेहरूंना एक पत्र लिहून विस्तारवादी चीन हा भारताच्या सुरक्षेला धोका आहे आणि दोन देश आणि दोन संस्कृतींच्या इतिहासात प्रथमच आता सीमारेषा थेट भिडल्या आहेत आणि त्यामध्ये चीन हा जास्त सोयीच्या रणभूमीवर आता बसला आहे याची जाणीव करून दिली. आपल्या दुर्दैवाने तिथपासूनच्या महिन्याभरात सरदार पटेल गेले. पुढची आधी हिंदी चीनी भाई भाईची नशा ही उतरायला सुरुवात साधारण 1959 पासून झाली. तरी सुद्धा लष्करी तयारीकडे संपूर्ण दुर्लक्ष झालं आणि त्यातून 1962चा अपमान भारताला सोसावा लागला. या कालखंडात चीननी तिबेटशी केलेले करार कधीच धुडकावून लावले. जानेवारी 1950 मध्ये तिबेट गिळंकृत करताना चीनच्या साम्यवादी पक्षांनी भूमिका मांडली मातृभूमीचं एकत्रीकरण. भारतीय साम्यवाद्यांचं तर मातृभूमी आणि एकत्रीकरण या दोन्ही शब्दांशी वैरच आहे. पण चीनी साम्यवादाला चीनी राष्ट्रवाद जास्त भक्कम करत तो तिबेट किंवा सिंकियांगवर लागताना पुनर्विचार सुद्धा करावासा वाटला नाही. या मातृभूमीचं एकत्रीकरण या सूत्राला धरून चीननी तिबेट ताब्यात घेतला आणि 1951 मध्ये आत्ताच्या दलाई लामांशी एक करार झाला. या करारात चीन सरकारने वचन दिलं आहे की तिबेटी संस्कृती, तिबेटी भाषा, लिपी आणि तिबेट मधला धर्म म्हणजे बौद्ध धर्म याचा आदरही राखला जाईल आणि याचं संरक्षणही केलं जाईल. पण या शब्दातलं एक अक्षर चीननी प्रत्यक्षात कधी केलेलं नाही आहे. ते प्रत्यक्षात उलटच आहे. हे म्हणजे तिबेटी जनतेवर भयानक अत्याचार केले, तिबेटी मठ उद्ध्वस्त केले, इखूनवर भयंकर अत्याचार केले. शेवटी 14व्या दलाई लामांना निसटून भारतात यावं लागलं. ते 31 मार्च 1959 ला अरुणाचल प्रदेश मधल्या तावांग या बौद्ध मठामध्ये प्रकट झाले आणि त्यांनी भारताकडे आश्रय मागितला. भारताने तो मानवतावादी कारणांसाठी दिला. पण तेव्हापासून चीनचं म्हणणं आहे की आमच्या क्रमांक 1च्या शत्रूला तुम्ही तुमच्या देशात आश्रय दिला आहे. चीनच्या लेखी दलाई लामा शत्रू क्रमांक 1 आहे. चीन किंवा तिबेटमध्ये तर वावरताना या 14व्या दलाई लामांचा साधा उल्लेख सुद्धा चालत नाही. किंवा तुमच्या सामानात, तुमच्या मोबाईलवर कुठेही तुमच्या दौरान्वयाने सुद्धा या 14व्या दलाई लामांची काही संबंध दिसून आलं तर बहुधा अटकच होईल किंवा निदान देशातनं तुम्हाला बाहेर घालवलं जाईल. आताच्या काळात एक प्रकारे चीननी जणू हे 14वे दलाई लामा आणि मौलवी अझर मसूद यांना एकाच मापाने तोललं. आता युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल समोर मौलवी अझर मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून जाहीर करण्याचा मुद्दा पुढे आला तेव्हा शेवटच्या क्षणाला क्षुल्लक तांत्रिक कारण सांगून चीननी तो मुद्दा पुढे ढकलला. एक पाकिस्तानी पत्रकार हामिद मीर एरवी खरं तो विवेकी संयमी अभ्यासपूर्ण घेतो. पण मौलवी अझर मसूदच्या मुद्द्यावर त्यांनी मांडलं की मग भारताने पण चीनचा शत्रू म्हणजे दहशतवादीला भारतात आश्रय दिलाच आहे. म्हणजे मौलवी अझर मसूद आणि दलाई लामांना
एकाच मापाने मोजणं म्हणजे चंबळेच्या खोऱ्यातले दरोडेखोर आणि साने गुरुजी यांची तुलना करण्यासारखं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर दलाई लामांची विधानं अत्यंत गंभीर ठरतात. या टायमिंगला महत्व आहे. तेव्हा एका बाजूला त्यांनी तिबेटमध्ये अत्याचार करतो आहे आणि बौद्ध धर्म आणि समाजाची गळचेपी करतो आहे असं दलाई लामांनी सुस्पष्टपणे मांडलं. आणि पुढचा दलाई लामा भारतीय असू शकेल असं सांगून चीनच्या तंबूमध्ये खळबळ माजवली. चीन म्हणत आलं की दलाई लामा नेमण्याचा अधिकार आमचा आहे. तिबेटी बौद्ध संस्कृतीच्या संकेतानुसार आत्ताचे दलाई लामा पुढच्या दलाई लामांविषयी संकेत सांगून जातात. हे दलाई लामा तिबेटी बौद्ध सर्व धर्म आणि शासन व्यवस्थेचे पण सर्वोच्च प्रमुख असतात. पण त्यांच्या एक पायरी खाली पंचेन लामा हे पद आहे. ते दैनंदिन सर्व कारभार प्रशासन शासन चालवत असतात. तर या दलाई लामांनी अशा प्रकारे सांगितलेले पुढचा पंचेन लामा, तो मुलगा 6 वर्षाचा असताना चीननी त्याला गायब केलं. आज कोणाला माहित नाही तो कुठे आहे. आणि चीनच्या पसंतीचा चीननी घडवलेला म्हणजे ब्रेन वॉश केलेला पंचेन लामा लादण्याचा चीनचा प्रयत्न आहे. पण चीनलाही माहिती आहे की हे दलाई लामा मान्यता देणार नाही तोवर तिबेटी समाज पण ऐकणार नाही. अशाच प्रकारे आत्ताच्या दलाई लामांच्या नंतरचे पुढचे दलाई लामा ते सुद्धा चीनला अनुकूल असतील असे नेमण्याचा चीनचा प्रयत्न असणार. पण तो या दलाई लामांच्या विधानाने उधळून दिला जातो. आत्ताचे दलाई लामा तर जणू सजीव आणि सदेह बुद्ध आहे. आपल्या देशावर अत्याचार असून त्यांनी शांतता प्रेम आणि करुणेचा मार्गही सोडला नाही. तर काही चीनी तज्ञ आताही सांगतात की ते आहे तोवरच तिबेटची समस्या नीट मार्गी लावा, अन्यथा तिबेटची पुढची पिढी हातात शस्त्र उचलण्याचाही विचार करू शकते. तेव्हा वाढता भारत पाकिस्तान तणाव, पाकिस्तानच्या दहशतवादाला चीनने दिलेलं रक्षण, वाढती भारत अमेरिका जवळीक आणि त्यातून मुळातच असलेला भारत चीन तणाव, या सगळ्या पार्श्वभूमीवर दलाई लामांची ही सर्व विधानं अत्यंत गंभीर आहेत.